श्री स्वामी समर्थ। 29 जूनची वटपौर्णिमा पॉवरफुल, तब्बल 3 शक्तिशाली संयोग, 5 राशींची 5ही बोटं तुपात, महादेवांचं प्रचंड पाठबळ, त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। वटपौर्णिमा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण। धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचा संबंध हा सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी जोडला जातो। सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले अशी कथा आहे। त्यामुळे हा दिवस पतिव्रता, निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो। ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात। पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे। या दिवशी विवाहित महिला सावित्री सत्यवानाच्या स्मरणार्थ वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात। वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। हिंदू धर्मात वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याची श्रद्धा आहे। त्यामुळे वडाची पूजा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते असे मानले जाते। पंचांगानुसार पौर्णिमा ही स्वतःच अत्यंत शुभ आणि पुण्यदायी तिथी मानली जाते। धार्मिक कार्य, दानधर्म, जप, तप आणि पूजेसाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो। पंचांगानुसार वटपौर्णिमा यंदा सोमवारी येत असल्याने चंद्र आणि भगवान शिव यांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते। सोमवार हा शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो। पंचांगानुसार 29 जून रोजी दुपारपर्यंत शुक्ल योग राहणार आहे। हा योग शुभ कार्य, पूजा, नवीन उपक्रम आणि मंगल कार्यासाठी अनुकूल मानला जातो। या दिवशी पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे 29 जून 2026 रोजी पहाटे 3:06 सोबतच पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत। अभिजित मुहूर्त असणार आहे दुपारी 11:56 पासून ते 12:52 पर्यंत। अभिजित मुहूर्त महत्त्वाची पूजा, संकल्प आणि धार्मिक कार्यांसाठी शुभ मानला जातो। या दिवशी स्त्रिया उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करून त्याला पवित्र धागा गुंडाळतात, सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात किंवा वाचतात, सोबतच पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना देखील करतात। वटवृक्षाची पूजा केल्याने पतीचे दीर्घायुष्य वाढते, तसेच कुटुंबाचे कल्याण होण्यास मदत होते। तसेच या दिवशी सौभाग्यवती महिलांनी उपवास आणि पूजा केल्यास अखंड सौभाग्य लाभते। वटपौर्णिमेचे व्रत केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सुख समृद्धी लाभते। वटपौर्णिमेचं व्रत पती पत्नींमधील प्रेम, विश्वास आणि बंध अधिक घट्ट करते। या व्रतामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते, तसेच आर्थिक उन्नतीचे योग देखील जुळतात असं देखील सांगितलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी होत असून पौर्णिमा तिथी सोमवार आणि शुभ योगांच्या संयोगामुळे काही राशींवर विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे। ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस 5 राशींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो। त्याच राशींबद्दल आपण जाणून घेणार आहोत, परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास। ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात। नोकरीत पदोन्नतीची चर्चा होऊ शकते किंवा नवीन जबाबदारी देखील मिळू शकते। व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक आणि फायदेशीर व्यवहारांचे योग देखील आहेत। कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील। जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची देखील पूर्ण शक्यता आहे, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। सोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे।
महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर या काळामध्ये राहत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यानंतर आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्याची चांगली साथ या काळामध्ये मिळताना दिसेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी देखील मिळू शकते आणि त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल राहील. त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम देखील पूर्ण होऊ शकते. सोबतच या काळामध्ये नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. या काळात महादेवांची कृपा तुमच्यावर राहत असल्याने या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर या काळात तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. या काळामध्ये धनलाभाचे योग देखील प्राप्त होत असल्याने धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील राहणार आहे. त्यानंतर आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि यश घेऊन येणारा ठरू शकतो. नेतृत्व गुणांना वाव मिळेल. व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मकता वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याची देखील शक्यता आहे. समाजात तुमचा मान सन्मान देखील वाढेल. त्याचबरोबर या काळामध्ये महादेवाची विशेष कृपा तुम्हाला लाभत असल्याने या काळात तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण देखील राहणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यानंतर आहे तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीच्या व्यक्तींना धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात चांगले परिणाम देखील दिसून येतील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा विचार देखील पुढे सरकू शकतो किंवा तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. महादेवांची विशेष कृपा, विशेष आशीर्वाद लाभत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. सोबतच नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहेत. त्यानंतर आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या व्यक्तींना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या प्रयत्नांचे पूर्ण फळ तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश देखील मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने चांगला राहणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची देखील शक्यता आहे. तसेच वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम देखील यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना वटपौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे महादेवांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.